व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया. आता इथं सगळ्यात अगोदर का नाही मी देवपूजा वगैरे आवरून घेतली. पाणी वगैरे भरून घेतलं आणि 2च गुलाबाची फुलं भेटली होती बघा आपल्या झाडाला स्वामींसाठी ती वाहिली, एक लाल आणि एक केशरी. आणि आता अक्षूसाठी आणि अक्षूच्या पप्पांसाठी इकडं ना मी मस्त बऱ्याच दिवसातून ना आपलं उपीट बनवलं होतं. तर ते पण खूप छान झालं होतं बघा. आणि आता सध्या मी उपीट्समध्ये तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. कोण उपमा पण हाय. नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे 10:30 वाजलेत बघा. माझी सगळी कामं आवरली, कपडे भांडे वगैरे. आणि आज स्वयंपाकाला ना सुट्टी होती तर माऊलीश पप्पांना पण भाडं होतं आणि माऊलीश पप्पा म्हणले आज फक्त नाश्ताच बनव. चहा नाश्ता झाला. आणि अक्षी पण तसंच म्हणत होती. तर आम्ही चाललोय देवाला आणि माझा आहे उपवास. तर चला आता आम्ही निघालोय दत्ताला. आणि बघू माऊली बाळ पण तिथंच आहे. तर म्हणलं चला माऊली बाळाला पण भेटून येऊया. तर मी त्याला रात्री म्हणलं होतं की मी उद्या येणार आहे. तर मग काय सकाळी लवकर उठून ना सगळी कामं आवरली आणि शेळीला वगैरे आत बांधलं, वैरण वगैरे टाकली. तर आज ना आमच्याकडे बघा असं आभाळ आलेलं आहे. माहीत नाही पाऊस येतं की काय, पण असं वातावरण झालेलं आहे बघा. पाऊस येतोय की काय काय माहीत नाही. आणि जे काय माझी कामं होती बघा ती कामं सगळी आवरून घेतली. तर म्हणलं चला. आणि आता बापू न्यायला यायला लागलेत ना, तोपर्यंत आम्ही थांबलोय. तर आत्या पण गेल्या मिटिंगला, त्यांना पण जायचं होतं मिटिंगला आणि त्या पण गेल्यात. अक्षू थांबली बाहेर. त्यानंतर मला परत अजून बरेच काम आहेत ब्लाऊज वगैरे शिवायचे. मी काल ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत. काल लाईट नव्हती ना, तर काल 2-3 ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. आणि त्या दिवशी बघा मी सांगितलं होतं मी खुर्च्या घेतलेल्या आहेत. तर तेच खुर्च्या आता मी दाखवते. तशा खुर्च्या घेतलेल्या आहेत. आणि ते खुर्च्या ना ते दुसऱ्या बघितले होते ना काळ्या कलरच्या खुर्च्या. तर ते ना असं थोडंसं माऊलीश पप्पा डेमो द्यायला लागले. त्या म्हणजे त्यांना ती मुलं बघा डेमो द्यायला लागले माऊलीश पप्पांना. तर एक खुर्ची चिरली माऊलीच्या पप्पांकडनं. ती माऊलीश पप्पा असं बघायला गेले. तर खुर्ची चिरली तर म्हणलं नको ती घ्यायला. आणि हे बघा अशा पद्धतीच्या खुर्च्या येतं दाखवते तुम्हाला. ह्या असते खुर्च्या. आणि हे बघा अशा खुर्च्या येतं. तर मला तर हे छान वाटलेले. आणि आता हे जे डायमंड कंपनी बघा ते अगोदर ना माऊलीश पप्पांनी घेतले होते. ते बारच कंपनीच्या होत्या. तर ते अजूनपर्यंत तर सॉरी अक्षूमध्ये आपली नीलकमल कंपनीचे आहे. तर आपलं अक्षूचं पण आवरलंय. तर आता जसे पाहिजेत ना तसे काय भेटत नाहीत. तर मला तर हे छान वाटल्या. तर घेतले आहेत बघा 2 खुर्च्या. तर आता सध्या लागत होत्या मला. तर एक गिरणीपाशी गुतायची ना ती तिथंच लागायची. आणि मला मिशनवर बसायचं म्हणलं तर खुर्ची नसायची. आणि एक खुर्चीकडे आपलं कपडे वगैरे ठेवायला गेली. तर आता भरपूर सारा पसारा झाला. तर म्हणलं चला आल्यावर आवरता येईल. कारण आता इथे बापू न्यायला. तर काल काल ना एक दीड महिन्याच्या ब्रेकनंतर काल गवत आणलेलं आहे मी. तर काल माऊलीश पप्पा लवकरच आले होते ना. तर मग गवत आणलं आम्ही दोघांनी जाऊन काल. आता ते 3-4 दिवस ना गवत जाईल. तर आपली शेळी सावलीला बांधली. जास्त आज काही ऊन नाही असं वातावरण झाले. पण असं म्हणलं ऊन वगैरे पडलं तर यायला उशीर होईल मला. आणि अगोदरच आत बांधून ठेवलेत मी. आणि लोणचं जे बनवलं होतं तर ते असं झाले बघा. तर आता जास्त ना ओलं केलं नाही. तर आता माझं म्हणलं की माझ्या आईचं म्हणणं होतं की असतं की म्हणजे की माझ्या माहेरी असंच बनवतात. कारण जास्त फोडी बघा हे जे फोडी आहेत ना आपलं जास्त उन्हामध्ये कडक वाळवायचे आणि जास्त दिवस राहतं आणि चांगलं राहतं. तर ओलं असेल ना तर राहत नाही. तर मी अशा बघा कडक एक दिवस पूर्ण वाळवले होत्या. आणि अगदी मी थोडंसं हे टाकले. अजून ना मला मसाला वगैरे टाकायचा आहे. अगदी थोडंसंच तेल टाकले मी. आणि थोडंसं तेल मला असू दे. हे जर तेल शोषून घेतलं तर परत अजून थोडंसं तेल वरनं टाकायचं आहे. आणि आपलं थोडंसं अजून मला मसाला वगैरे टाकून घ्यायचा आहे. असं 2-3 दिवस ठेवणार आहे मी. आलं एकदाचं दत्तापाशी. पण तिथं आलं का नाही आम्ही जसं आलो का नाही तसं माऊलीचं लक्ष आमच्याकडचं होतं. माऊलीने लगेच सगळ्यांना हाय केला. आणि आता छोटे छोटे मुलं बघून इतकं कौतुक वाटत होतं ना. खरं सांगते खूप छान असं वाटत होतं. तिथं भजन चालू होतं. 11, 11:15 वाजता ना आम्ही आलो. तर माऊलीचं बघा थोडं व्हिडिओ शूट करते की नाही कधी कधी लाजत पण होता. आता खाली बघून ना टाळ वाजत होता. अगदी टाळ्या वाजवायला बरंच काही तर म्हणजे की 2-3-4 दिवसात ना शिकता आलं त्याला. इकडं बघा बऱ्याच बायका वगैरे आल्या होत्या. बरीच अशी गर्दी होती. आणि आता पावसाचं पण वातावरण झालं. आता पाऊस येतो का काय असं पण वाटत होतं.
आणि थोड्या वेळ बघा तिथं बसून दत्ताचं दर्शन घ्यायला आलो. तर दत्ताचं दर्शन घेऊन लगेच स्वामींच्या मंदिरात आलो. अगोदर अगोदर दत्ताचं दर्शन घेतलं आणि तिथं स्वामींची आता फुलं तर एवढी छान उमलली होती का नाही. मग आता तिथली 3-4 फुलं घेतली आणि स्वामींना व्हायसाठी आणि काय काय बायकांचं बघा पारायण पण चालू होतं. दर्शन वगैरे घेतलं आणि मग काय यायला लागलो बाहेर. आता तिथं पण स्वामींच्या मंदिरात आलं का नाही खरं सांगते असं वाटतं की एक 10-15 मिनटं बसून राहावं. पण आता एवढा काही वेळ नसतं तर बाहेर कीर्तन वगैरे चालू असतं, कधी भजन चालू असतं. पण असं तिथं पण ऐकायला जावं वाटतं बघा. दर्शन वगैरे सगळं झालं. आता माऊलीची गाठ घेऊया म्हणलं. आता येता येता माऊलीला म्हणलं चल येतो का घरी, तर नाही. हे असं शिकवलं, ते तसं शिकवलं. असं काय बघा अजिबात महाग वगैरे लागत नाही बरं का. जसं सांगल ना तसं ऐकलं आणि मी आपल्या मुद्दाम म्हणलं यायचं का घरी, तर नको. आणि चेहरा तर बघा चेहरा तर माऊलीचा इतका सुकला होता. आता नाराज दिसत होता पण असं एक चांगलं वळण लागते म्हणून त्याच्यासाठी आम्ही त्याला सोडलेले एक 10-11 दिवसासाठी. आणि आता त्याचं लक्ष काय आमच्याकडं नव्हतं. असं त्याचं म्हणणं होतं ही सगळी जातात मला सोडून. आणि आणि त्यानं काय म्हणजे की प्रसाद वगैरे काय आमच्याबरोबर खाल्ला नाही बरं का. तर तिथं त्याला सकाळी सकाळी नाश्ता असतो. अगोदर अंघोळ वगैरे झालं 5 वाजता उठायचं, अंघोळ करायचं आणि मला हे दे, मला ते दे, असं माऊलीचं चालू होतं. मला घरनं हे पाठव, ते पाठव. मला तर तिथं मॅडम म्हणत होते की काय नाही द्यायचं, काय नाही. मग काय दिलं नाही. कपडे वगैरे एवढंच दिलं होतं त्याला. आणि आता त्याला पाणी का नाही तिथलं पिऊ वाटेना असं झालं म्हणून सकाळ संध्याकाळ का नाही आम्ही आता घरूनच पाणी द्यायला लागलो आहे. आता माऊलीचा चेहरा तर बघा एवढा नाराज झाला होता. मी म्हणलं चल येतो का, तर नको म्हणलं. तिथून घरी येते आलो का नाही माऊलीच्या पप्पांनी आता ऑनलाईन का नाही सीट कवर मागवलं. तर त्याला म्हणलं तर ओपन करून कसं आले कसं नाही बघावं. तर ओपन करून बघितलं तर जसं ऑनलाईन मागवलं ना तसंच आलं होतं. खूप छान आलं होतं बघा. आता त्यांना पाहिजे होतं ते म्हणून त्यांनी मागवलं होतं. बाय बाय. सकाळचे 6:45 वाजलेत बघा. आणि आज माऊलीच्या पप्पांना लवकर भाडं होतं. सकाळचे 5 वाजताच गेलेले आणि आता पाणी वगैरे सुटून 7:15ला. आपलं सकाळचं असलं छान वातावरण. आणि आज सकाळी सकाळी जरा आलेलं शेवाय बनवायला. चला माझ्या सगळ्यात अगोदर देवपूजा झाली. आंघोळ आवरल्या देवपूजा झाली. सगळ्यात अगोदर आमच्या इकडं बघा पाणी येत असते सकाळचं थोडं थोडंसं भरपूरचं पाणी येत असते. त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली. पाणी आलं तर थोडं थोडं. आणि आता मला बनवायचं चहा, माझ्यासाठी कोरा चहा. आणि अजून अक्षय काय उठली नाही, अजून झोपलेलीच आहे. अक्षय अजून झोपली आणि माऊली नसल्यामुळे एकदम शांत शांत वातावरण. अक्षय अजून झोपलेली आहे. चला आता मी चहा बनवते. लवकर लवकर कामं आवरायची. कालचा जे ब्लाऊज होतं त्या शिवून घ्यायच्यात. अजून परत वरचीवर एक 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 येत असते पण माझं काही होत नाही. म्हणलं चला आज लवकर उठून आवरून घेऊया कामं. 6:45 वाजलेले तर फुलं अजून पूर्णपणे उमलली नव्हती बरं का. अजून कळ्याच आहे त्या पण असं मी तसंच तोडलेले आहेत. मला बनवायचं इकडं चहा. तर पोतं वगैरे हतरून घेतलेले मी आणि एकच कळशी आणली भरून. अजून पाणी सुटायचं बाकी आहे. म्हणलं पाणी सुटल्यानंतर भरता येईल. तर हे बघा आपलं सकाळचं असं वातावरण झालं आहे. रात्री मिशीन बाहेर आणली होती तर मला ब्लाऊज शिवायचं होता पण ब्लाऊज शिवणं झालंच नाही. कामात काम डबल काम झालं आहे. तर एक ड्रेस आला होता बघा, ते स्टिप मारून ठेवलं. आणि मिशनमध्ये रात्री दोरा कसा गुंतला होता माहीत नाही. ती एक ही ब्लाऊज शिवायला घेतला होता मी. तर ते एक दोरा काढायला बघा आम्हाला दोघांना जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला. अख्खी आम्ही मिशन खोलली होती खालनं पूर्ण. ते कामात काम झालं. आणि अक्षू आपली दमली होती ना रात्री लवकरच झोपून गेली. 8-8:30ला झोपून गेली ती. आम्ही 9 वाजता म्हणजे की 10:30 वाजले होते मला झोपायला. आणि मी तर बघा स्वयंपाक झालं की मिशनीवरती बसले होते. तर आपलं सकाळचं असलं वातावरण. थोडी थोडी फुलं उमलली होती तेच मी फुलं घेतली. आता आपलं मस्त कोवळं ऊन पडायला लागलं.
आता सकाळचे 9 सव्वा 9 वाजलेत बघा. सगळी कामावरून का नाही लगेच शेवया बनवायला घेतल्या. आता असं झालं की दुपारून बघा वातावरण होते पावसाचं आणि लगेच आभाळ गच्च भरतंय आणि आता सकाळी सकाळी ना सुकायला पाहिजे म्हणून अगोदर शेवया बनवल्या. आता स्वयंपाक काय नव्हता सकाळी सकाळी ना माऊलीचे पप्पा लवकर गेले होते भाडं घेऊन आणि आता अक्षून मीचं होतं आणि अक्षूनं पण ना चहाकरी खाल्ली होती आणि मला एक अर्जंट ब्लाऊज आला होता आणि ही एक दुष्काळ 13वा महिना झाला. तर मिशनीला काय झालं माहीत नाही. आता दोरा तर सारखा सारखा तुटत होती बरं का. अजिबात मिशनी व्यवस्थित चालत नव्हती. आता बघू काय होते आणि काय नाही. आणि आता शाळेला जशी सुट्टी आहे का नाही तशी आता अक्षताला आणि तिच्या मैत्रिणीला घरी लय बोर झालं होतं. मग काय दोघीचा आज प्लॅन ठरला होता की आपण साडी घालावं. तर 2 दिवस झालं चालू होतं की माझं ब्लाऊज टाचून दे आणि आम्हाला साडी घालायची. मग काय आज दोघींनी फायनली साडी घातली. तर माझं चाललं होतं ब्लाऊज शिवायचं. आत्याचं इकडं चाललं होतं. बसल्या होत्या आत्या बाप्पा आलं होतं. तर आजचा दिवस असा गेला. बाय बाय. कडे ना बापरे कसलं वारा कावडाला सुटले. राहते तिथे दरवाजा धरचा हो यो मोठं दरवाजाला तिकडून दगड लाव अक्षदा. वारा कसं कुठलं वाटते बापरे काम झालं. तिकडनं सगळं वारा फिरायला लागले हो का. हो का अरे हो का काय शंकेश्वराची कचरा झाला सगळं. शंकेश्वराची सगळं डेऱ्यावरची भांडी कपडे सगळे पडले काय की खाली. ए तिथं दार लाव तिथं चल.